मामला कपिल नगर थाना क्षेत्र का है। पुलिस के अनुसार पीड़िता की मां इलाज के लिए अस्पताल गई हुई थी और घर पर नाबालिग छात्रा अकेली थी। इसी दौरान आरोपी सूरज मड़के जबरन घर में घुसा और छात्रा के साथ दुष्कर्म किया। विरोध करने पर आरोपी ने उसे जान से मारने की धमकी दी। घटना के बाद छात्रा ने अपनी मां को पूरी आपबीती बताई। शिकायत मिलते ही कपिल नगर पुलिस ने तत्काल मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार कर लिया। पुलिस ने आरोपी के खिलाफ दुष्कर्म और पॉक्सो एक्ट की संबंधित धाराओं के तहत अपराध दर्ज कर मामले की जांच शुरू कर दी है। आणि आज मान्य कोर्टासमोर आरोपीला हजर करणार आहे। तशी जी पीडिता आहे तिची पण मेडिकलसाठी आम्ही पाठवित आहोत। यामध्ये एकंदरीत प्राथमिक तपास सुरू आहे। या प्रकरणाचं नेमकं काय कारण आहे आणि यामध्ये अजून कोणी आरोपी होते का हे एकंदरीत पूर्ण तपास सुरू आहे। जेव्हा जेव्हा यांनी 2-3 वेळा असा प्रकार केलेला आहे आणि त्यावेळेला त्या पीडितेला यांनी धमकी दिली की कुणाला जर सांगितलं तर जीवानिशी ठार मारून टाकेन। त्यामुळे ती पीडिता घाबरलेली होती आणि त्यामुळे तिने तक्रार दिली नाही। पण घरच्यांना जसे समजलं तसं लगेच आपण गुन्हा दाखल केलेला आहे। प्राथमिक दृष्ट्या आरोपीचं कुठलंही असं बॅकग्राऊंड नाही आहे। तो त्यांचा नातेवाईक आहे। तो 19 वर्षाचा आहे। परंतु त्याने जे कृत्य केलं हे गंभीर आहे। त्यामुळे त्याला आपण अटक केलेली आहे।